नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला आपल्या सर्व इन्स्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिलीला नवीन हिंदू वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही व्लॉग बनवतोय. गुढी कशी उभा करायची, गुढीची पूजा कशी करायची वगैरे. म्हणजे एवढं काय माहीत नाही आहे, पण थोडं करतोय प्रयत्न. तर पूजा वगैरे चालू आहे आणि मस्तपैकी गुढीला पण जागा केली आहे बाहेर. हे बघा, इथं मस्त अशी गुढी उभा करणार आहेत. रांगोळ वगैरे काढली आहे, पाट ठेवलाय, एक मोठी बांबूची काठी आणली आहे आणि हार वगैरे आणलाय. हे बघा, हार, नारळ, हा लिंबाचा तोर, पाला, हे पूजेचं ताट. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे मी आत्ताच गावात गेलतो. गावातून मी ही आणली घाटी. 1 2 3 4 5 6 6 घाट्यात 40 रुपयाच्या. 6 रुपयाला एक घाटी. आणि चला तर आपण आता आम्ही आता रेडी होतो आणि मग आपण पूजाला स्टार्ट करू. चला तर आपण मस्त तयारी केली आहे, शर्वारी वगैरे घातली आणि बायको पण मस्तपैकी गुढीची तयारी करते. ही गुढीसाठी साडी आहे नवी आणि मस्तपैकी आम्ही तयार झालोय. आता गुढी उभा करूया आपण छानपैकी अशी मस्त. मित्रांनो, आपण गुढी उभा करण्यासाठी सगळं साहित्य आणलंय. हे बघा, ताट, फुलं, हार, नारळ, गुढी. आणि गुढी इथं आपण उभा करणार आहेत. ही आहे आमची बाल्कनी. बाल्कनी थोडीफार सजवली मस्त, छान तर वाटेलच तुम्हाला. तर मस्तपैकी अशी गुढी उभा करणार आहेत. पण ही काठी कुठं बांधायची हेच कळा नाही. गुढीसाठी आणलेली एक डब्बा आणतो, डब्यामध्ये गहू नाही तर तांदूळ आणतो आणि त्याच्यात ही काठी लावतो. चांगली आयडिया आहे. आपण असा डब्बा आणलाय, आपण इथं डब्बा ठेवूया. गुढी थोडी अशी ठेवूया आपण. आपण तांब्यावरती स्वस्तिक काढू. त्याच्यावरती तांब्या लावूया आपण. पॅक गुढी राहते. असं लावल्याच्या नंतर आता ठेवू आपण गुढी. हे बघा, असा लिंबाचा ढगला वरी नाही लावायचा, इथे लावायचा. म्हणजे काही लोक डायरेक्ट गुढीला लावतात, पण इथं लावलेला ठीक आहे. नारळ असं ठेवायचं इथं. तेव्हा ते तिसरा परत फोडायचं. ठीक आहे, ही ताटच इथं राहून देऊ असं. हे घ्या पूजाचं ताट. आपण आता करूया पूजा. झाली आपली गुढी उभा. असं पूजा करून झाली आपली छानपैकी अशी. हे बघा, हा डब्बा यासाठी ठेवलाय कारण की आपला काठी बांधलेली हलू नये इकडे तिकडे, त्यामुळे ठेवली. अशा प्रकारे आपण गुढी उभा केली. परत तुम्हाला एकदा गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बायकांना गंध लावते मला. छान लाव, एवढे वरी नको. मस्त गंध लावून झाला. आता खरी पूजा केल्यासारखी वाटते. आमच्या दोघांकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आमची गुढी कशी दिसायली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा, तर आपली गुढीपाडव्याची पूजा वगैरे करून झाली, गुढी उभा करून झाली आणि आता मस्तपैकी आपण पेट पूजा करणार, म्हणजे जेवायला करतोय. काय करणार आहेस माझ्यासाठी जेवण्यासाठी? पुरी भाजी हम्म, शिरा शिळा शिरा शिरा. ते तसला याचा घराचा शिरा. हा, तर तुला पुरणपोळी मस्तपैकी नाही ना आवडत? पुरणपोळी आवडती, पण लय गोड गोड नाही जास्त आवडत, त्यामुळं आणि आता खाल्ली आपण हा दिवाळीला. नेमकं. तर मग त्याच्यामुळे चला आज थोडंसं वेगळं बनवा, मस्त झणझणीत चुरचुरीत मुरमुरीत खाऊया. काय आणि काय? नुसतं ब्लॉगिंग करते इथं यायचं आणि झालं की लगेच सापडलं हो, नाही नाही, मी पण करू लागतोय, तुम्ही बघतातच. मी पण स्वयंपाक करू लागतोय, मला पण येते भाजी वगैरे सगळी येते मला. काय नाही, ते दाखवायचं तर राहिलं. हो, ते ट्रेंडिंगच्या बांगड्या ज्या आहेत त्या घेऊन दिल्यात माझ्या नवऱ्याने मला पाडव्यासाठी. आवडल्या का मग? एकदम मस्त. आणि ही साडी घेऊन दिलेली नाही दाखिली, साडी वगैरे गिफ्ट. हा मी झूट नाही बोल. मस्तपैकी आता जेवायला बनवलंय आणि मी मस्तपैकी आता जेवण करतोय. तुम्ही पण या केलं का नाही जेवायला. जेवण? काय? तुम्ही पण या जेवायला. हा, तुम्ही पण या जेवायला. आणि आता बघा आम्ही जेवायला काय केले दाखवतो तुम्हाला. हे बघा, पुऱ्या, चपाती, हा शिरा आहे, हा पापड आहे, पापडी काय म्हणते त्याला, कुरडई. कुरडई, चिप्स, काहीतरी व हे हे बटाटे. आणि आता मस्तपैकी जेवण करतो मी. तर आज होता गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याचा एक व्लॉग तर बनणारच. आणि 8-10 दिवस झाला आम्ही फिरायला पण नाही गेलो आहे, कारण की गावी गेलेलो, लग्न होतं, त्यामुळं काय व्हिडिओ टाकणं नाही झाला. आणि आमचे हे असे घरी जेवण किंवा आपलं इव्हेंट सण वगैरे काय असेल, हे पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय केलं आम्ही. दरवेळेस आम्ही बाहेर जातो, ट्रेकिंग हे ते ब्लॉग असतात आमचे, पण असा ब्लॉग तुम्हाला आवडला का, आमचा कसा वाटला नक्की सांगा. आणि आमच्या दोघांमध्ये कोण छान दिसायला ते पण नक्की सांगा. बरं. आणि मग चला तर आता जेवण मस्त करूया. जेवण करतो. चला तर हा व्लॉग इथंच संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.